देशभरातील सायबर फसवणुकीच्या तब्बल 23 वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील एका तरुणाचा सहभाग असल्याची धक्कादायक माहिती जळगाव सायबर पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे. मयूर कोळी असे संशयित आरोपीचे नाव असून त्याच्या नावावरील बँक खात्यात 1,30,00,000 रुपयांहून अधिक रक्कम जमा झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार 400हून अधिक वेगवेगळ्या बँक खात्यातून फसवणुकीची रक्कम या खात्यात जमा करण्यात आली. सायबर गुन्हेगारांच्या देशव्यापी टोळीशी संगनमत करून 408 खात्यांच्या माध्यमातून ही रक्कम स्वीकारल्याचा पोलिसांना संशय आहे. दरम्यान आरोपी मयूर कोळी सध्या फरार असून त्याच्या शोधासाठी जळगाव सायबर पोलिसांचे विशेष पथक रवाना करण्यात आले आहे. या तपासातून देशभरात कार्यरत असलेल्या मोठ्या सायबर रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. जळगाव सायबरने जो आहे तो शोध घेतलेला आहे, नेमकं काय प्रकरण असं आहे की सध्या याची पार्श्वभूमी आपल्याला आधी सांगतो की माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांच्या सुपुत्र होते, त्यांची देखील फार मोठ्या प्रमाणात सायबर फसवणूक झाली आणि जर एवढ्या मोठ्या व्यक्तीची फसवणूक होऊ शकते तर त्यांनी ती तक्रार माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की सायबरचे गुन्हे फार मोठ्या प्रमाणात घडून राहिले भारतामध्ये आणि त्याच्याकडे म्हणावं तसं लक्ष दिलं जात नाही. त्यांनी एक प्रगती नावाची एक संकल्पना सुरू केलेली की ज्याच्यावर वेगवेगळे ऍप्स जे आहेत, जे की जुने होते किंवा नवीन, याच्याद्वारे लोकांसाठी लोकाभिमुख योजना, त्यांचे पैसे कसे परत मिळतील, त्यांची फसवणूक कशी कमीत कमी होईल आणि सायबर मध्ये काम करणारे जे आमचे लोक आहेत किंवा पोलीस स्टेशन स्तरावर काम करणारे लोक आहेत यांना कसं प्रशिक्षण देऊन स्ट्रॉंग केलं जाईल, जेणेकरून की ते टेक्नोसावी होतील आणि लोकांना जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न करतील. या संकल्पनेअंतर्गत जे आमचे प्रशिक्षण झाले त्या प्रशिक्षणामध्ये आमच्या असं लक्षात आणून दिलं की एक म्यूल अकाउंट म्हणजे एखादी व्यक्ती अनेक अकाउंट इतरांच्या नावाने घेत असतो आणि त्या अकाउंटचा वापर तो फसवणुकीचे पैसे स्वीकारण्यासाठी करत असतो. असंच करताना त्याला दुसरं हे पण म्हणतात की सायबर क्राईम हॉटस्पॉट. तर असा डेटा आम्ही मागवून घेतला महाराष्ट्र सायबरकडून. त्या आमच्या लक्षात आलं की भुसावळचा एक व्यक्ती आहे ज्याच्या नावावर भरपूर अकाउंट आहेत, त्याच्यामध्ये भरपूर पैसे त्यांनी यापूर्वी पण स्वीकारलेले आहेत आणि जवळपास त्याच्यावर 23 गुन्हे दाखल आहेत भारतभरामध्ये. अशा व्यक्तीचा आम्ही शोध लावला, आम्हाला लक्षात आलं. त्याच्यानंतर आम्ही त्याच्यावर FIR दाखल केली आमच्याच अधिकाऱ्यांची फिर्याद घेऊन की त्याच्या नावाने जवळजवळ 23 गुन्हे दाखल आहेत आणि 23 गुन्ह्यातून त्याने करोडो रुपयांचं फ्रॉड केलेला आहे आणि त्याची रक्कम त्याने त्या वेगवेगळ्या अकाउंट मध्ये स्वीकारलेली आहे. म्हणून आम्ही सुमोठो स्वतः फिर्यादी झालेलो आहोत आणि याच्यामध्ये लोकांच्या फिर्यादीची आम्हाला गरज नव्हती. जे आमच्या लक्षात आलं की एखादा व्यक्ती म्हणजे एक एरियामध्ये राहतोय तो या प्रकारे फ्रॉड करतोय, तर अशा व्यक्तीला आपण पायबंद घातला पाहिजे. पायबंद असंच घालता येईल की ज्या वेळेस त्याच्यावर गुन्हा दाखल होईल. म्हणून आम्ही हा गुन्हा दाखल केलेला, ज्याच्यात मध्ये जी अमाऊंट जी दिसते की वेगवेगळ्या अकाउंट मध्ये त्याने स्वीकारलेली ती जवळपास 1 कोटी रुपयापेक्षा जास्त अमाऊंट आहे. आणि कोणी कल्पना सुद्धा करू शकत नाही की आपल्या जवळचा राहणारा व्यक्ती इतका फ्रॉड आहे. एक साधारण व्यक्ती म्हणजे त्याचं नाव तुम्ही काहीतरी मयूर कोळी त्याचं नाव आहे आणि त्या व्यक्तीच्या नावाने ही अकाउंटचे याच्यामध्ये वेगवेगळे पैसे आलेले आहेत. हा व्यक्ती सध्या फरार आहे आणि त्याच्या अटकेसाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. सर, हे जे वेगवेगळे 23 गुन्हे आहेत हे नेमके कुठे आहेत? म्हणजे राज्यात आहेत की राज्याबाहेर आहेत? राज्याबाहेरचे गुन्हे मी आधीच बोललो आपल्याला की भारतभरात त्याच्या विरुद्ध 23 गुन्हे दाखल आहेत आणि त्या 23 गुन्ह्यांमधली त्याने बरेचसे अमाऊंट ही त्याने वेगवेगळ्या अकाउंट मधून स्वीकारलेली आहे. सर, नेमकं त्याचं कोणत्या बँकेमध्ये अकाउंट होतं, काय नावाने ते अकाउंट होतं? एक अकाउंट नाही त्याचे स्वतःच्या नावाचे अकाउंट नाही, त्याला म्यूल अकाउंट म्हणतो. म्हणजे वेगवेगळ्या लोकांच्या नावाने अकाउंट तयार करून घेणे आणि ते वापरणे. त्या व्यक्तीला माहित सुद्धा नसतं किंवा माहित जरी असेल एखाद्या झोपडपट्टीतली व्यक्ती आहे तिच्या नावाने अकाउंट काढून घ्यायचं, तिला काहीतरी सांगायचं की आम्हाला फक्त अकाउंट वापरायचंय. म्हणजे ते सांगणारा 5 किंवा 10 अकाउंट करणारा एखादा तयार करणारा व्यक्ती असतो आणि त्याच्यानंतर तो ते अकाउंट एखाद्या तिसऱ्या व्यक्तीला देतो. याची फार मोठी साखळी असते.
ही साखळी तोडणे जे आमच्यासाठी फार मोठं आव्हान आहे सायबर पोलिसांसमोर, आणि आम्ही याच्यासाठी पुरेपूर प्रयत्न करतोय. एखादा दरोडा पडला तर तो तपास सोपा असतो, परंतु बँकेवर दरोडा पडला आणि ते पैसे लुटले गेले त्याला समजत पण नाही. फक्त मोबाईलवर एखादं ऍप्लिकेशन ते डाउनलोड केली, मोबाईल हॅक होतो, म्हणजे तुमचा अकाउंट आणि सगळं पूर्णच हॅक होऊन जातं आणि तो एकदम सहजरित्या त्या बँकेतले पैसे काढून घेतो. अशा व्यक्तीला ट्रेस करणे, ट्रेल करणे ही फार मोठी गोष्ट असते आणि ते आमचे लोक करत असतात. सर